अभी मॅडम कुणाचं आहे? तुम्ही येऊन गेलाय ना? हां, तुम्ही कोण? मी हे दिव्यांग संघटनेचं काम बघतो. अच्छा, हां हां, काय विषय आहे सांगा. आता ह्यांच्या खात्यात हे घरकुलाचे आपण व्यक्तीच्या ह्याच्या घरकुलासाठीचे पैसे आहेत खात्यावर गेले तर कसं आहे तुम्हाला सांगतो त्यांचं कर्ज प्रकरण हा वेगळा विषय आहे. नाही, कर्ज प्रकरण त्यांचं नाहीच आहे. कर्ज प्रकरण त्यांचं बाहेर आहे सर. त्यांचा विषय काय सांगते, आम्ही कुठलेही त्यांचं थकीत वसुली केलेली नाही. बरोबर, नाही केली. बरोबर, फक्त बाकीच्या बाहेरच्या ज्यांच्याकडून त्यांनी लोन घेतलंय त्यांनी यांच्यावर डिमांड रेस केल्यामुळे यांना जे चार्जेस लागले ते त्यांच्या खात्यामध्ये असल्यामुळं ते फ्रीज दाखवले स्टेटस. आता हे आमचे जे पंचायत समितीचे हे आहेत काय म्हणायचं मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी असं सांगितलं की बाबा ह्या सगळी रक्कम कुठंच गेली नाही पाहिजे, हे फक्त त्या पर्पजसाठीच खर्च झाले पाहिजे. बरोबर. ठीक आहे. आणि त्यांच्याकडनं आता असं आलं की आमचे पैसे रिकवर झाले पाहिजेत. आमच्या समजा ह्यांचं माझ्याकडे लोन अकाउंट असलं असतं आणि त्या लोन मध्ये ते ओढून घेतलं असतं तर मी ते तुम्हाला रिव्हर्स करून दिले. 100% दिले. पण आता हा विषय काय आहे, हे चार्जेस आहेत दुसऱ्याचे. मग आम्ही काय मध्ये उगीच हे भाजत बसायचं का ह्याच्यामध्ये? सांगा मला. ह्यांचा विषय आहे ह्यांनी लोन घेतला, त्यांचा विषय आहे त्यांनी चार्जेस लावले, पंचायत समितीचा विषय आहे त्यांना घरकुलचे मिळाले पाहिजे. मग बँकेने काय करायचं ते सांगा. बँकेने रिकवर करून दिलं पाहिजे. कसं रिकवर करून मिळणार? कुणाकडनं रिकवर करून मिळणार? आता देत कुणाकडनं रिकवर? बँकेवर युनियन बँकेच्या खात्यावर पैसे आले राईट. बरोबर. त्यांनी इकडचं खातच नाही द्यायचं ना. दिलंय ना समजा तसं दिलंय दिले ना आम्ही जिल्हा बँकेत त्यांनी दिला असताना इकडच्या बँकेत का झाले? ऐकून घ्या, ह्या बँकेचा सराव बोल राहतो की ते तुम्ही रिकवर करून दिलं पाहिजे. आम्ही बीओडीचं पत्र आणलंय पंचायत समितीचं, तुम्ही रिकवर करून दिलं पाहिजे. तुम्ही एक काम करा, हे बीओडीचं पत्र ठेवून जावा, त्यांचं ऍप्लिकेशन द्या, मी वरती पाठवून देते. वरतून काय जे येईल ना त्याप्रमाणे मी विनंती मी करतो. दिले ना पत्र 25 तारखेलाच पत्र दिलंय आपण. ठीक आहे. म्हणजे मी त्यांच्याशी ऑलरेडी अर्धा तास प्रत्येकाला ते आलेत, अर्धा तास त्यांच्याशी घालून बसलो आम्ही, कारण त्यांचा विषय आम्हाला कळतोय म्हणून. फक्त ऐकून घ्या ना, असं कॅनरा बँकेत असं एक प्रकरण झालं. कॅनरा बँकेला तिथे त्या दिव्यांग अष्ट्याचा हे होता, दिव्यांग व्यक्ती होता. कॅनरा बँकेत मी असं VCHच्या मध्ये पण थर्ड पार्टी लोन होतं, त्यांनी ते घेतलं पैसे. कॅनरा बँकेला आम्ही पत्र दिलं, त्यांचं ते रिकव्हर करून दिलं. पण हे ब्रांच लेवलला हे नसतं सर. कॅनरा बँकेने पण हेच केलं असेल, पाठवावं लागेल. तुम्ही पाठवा, तुम्ही नाही म्हणू नका. आम्ही नाही कुठं म्हटलं त्यांना. 25 तुम्ही एक मिनिट थांबा. 25 तारखेला पत्र दिलंय आपण. काय 25 तारखेपासून 25 तारखेपर्यंत काय व्हायला पाहिजे होतं? तुम्ही काय बोललात सर, मी तिकडे जाऊन त्यांना विचारतो म्हणून. तुम्ही एक मिनिट माझं ऐकून घ्या, आधी माझं ऐकून घ्या सर. मी तुमची शिस्तात बोलते, ते पण शिस्तात बोलते. मी कुठं तुमच्याशी वाकड्यात बोलते सर? नाही, माझा आवाजच एवढा आहे, माझा आवाजच एवढा आहे. नाही, तसं नाही म्हणत मी तुम्हाला. मी काय म्हणते ते ऐकून घ्या. यांच्यानी माझा विषय झाला होता, ते जे चार्जेस त्यांना आतोनात लावलेत ना त्यांनी, त्यांचे चांगले भांडणार होते. मग तो विषय काय होतो हे सांगण्यासाठी आमची एवढीच विनंती आहे. आता पत्र दिलंय, पंचायत समितीनं सुद्धा पत्र दिलंय, तुमच्या वरच्या लेवलशी बोलून घ्या आणि ते रिकव्हर करून पाहिजे आम्हाला. ठीक आहे, तुम्ही देऊन जावा मला. हे तुम्ही दिलंय का? हेच दिलंय ना? ठीक आहे, मग मी बघून घेते काय. आणि रिकव्हरी आणि तुमच्या ह्याच्याबद्दल तुमचे जे सिनियर आहेत त्यांच्याबद्दल बोला. जर नाही झालं तर मी अजून इथं 50 दिव्यांग घेऊन येऊन बसणार आहे. तसं पण सांगा तुमच्या यांना, जे कोण सिनियर राहील. पुढचं कशाला बोलताय? नाही, मी सांगतो ना बोलू नका. आमचा विषय हाच झाला होता की त्यांच्याकडनं पण चार्जेस येताना मी अजून 50 दिव्यांग घेऊन येणार. नाही, पण तुमचं मला प्रश्नच काय सर, मला त्यांचे 15,000 काही जड आहेत का? 55,000 तो तर त्यांचा चार्जेसचा विषय आहे. 15,000 तुमचा ह्याचा विषय आहे ना. 15,000 तुमचा इकडचा जो घरकुलचा 55,000 आहे. मला अजून माहिती नाही सर. ते त्यांचं आणि त्या मॅडमचं बोलणं झालं. मला माझ्याशी नंतर 25 तारखेला त्यांचं आणि माझं शेवटी आता बोलणं झालं. काय करा, तुम्ही द्या मला, मी बघून घेते. फक्त बोलून घ्या. द्या त्यांना एक पत्र दिलं काय म्हणून दिलं असेल तर मी मॅडमकडे घेते. साहेबांना दिली होती, त्यांना ही एक दिले मला 200 कशासाठी झालं ते पोच मागितली. परत
पैसे परत करा म्हणून एक पत्र द्यायला मग पैसे परत करा म्हणूनच दिलेलं आहे. दिलंय ना. त्यांनी मला नाही एका स्टेटमेंट वगैरे सगळं तुम्ही ते राईट पोच सुद्धा आहे बघा. रिमार्क टाकून दिलाय मी. युनियन बँक मॅडम 25 तारखेला पत्र दिलंय मॅडम. हां परत आम्ही सामोरं पत्र देऊ आम्ही. हो सर ठीक आहे ना, नका देऊ. मी तुम्हाला काय सांगितलं, मी बघा आताच मी बोलले जस्ट की जर मॅडमना दिलं असेल तर नका देऊ, राहू द्या. 25 तारखेला दिलंय ना 25 तारखेला. आज तारीख किती आहे? 9 10 तारीख 11 तारीख आहे. का बरं काय झालं नाही? सर 25 मार्चला दिलंय पत्र. आमचं क्लोजिंग चालू आहे, आमचं ऑडिट चालू आहे, त्यामुळे ह्या गोष्टींसाठी वेळ लागतो. आणि प्लस हा पण बोलणं झालेलं की हे तिकडे पण विचारणार होते. विचारलं पण ठीक आहे ना, तो त्याच्यात कसं तुमचं आणि माझं बोलणं झाले का सांगा तुम्ही मला. बोलणं म्हणजे आता किती एकदा तुम्ही बोलून गेलात की मी तिकडे आमची विनंती आहे बरं का. उलट मी यांना जे सांगितलं काही की वरचं बऱ्याच ऑफिस आहे लोकांचे- त्यांच्यावर बोलून घ्या. आणि हे दिव्यांग निधीचं खर्च आहे पैसे ते कुठेही जाता कामा काल मी नये. याला सुद्धा नाही, दिले ठीक आहे ते करूया आपण. पण मी त्यांचे चार्जेस अटकलेत म्हणून मी त्यांना हे पण सांगितलं की तुमच्यासाठी बऱ्याच लोकांचे अटकलेत, तर तुम्ही बोला त्यांच्याशी काय असेल. एवढं बोलणं अजून झालं एक दिव्यांग कोण जर असलं ह्या असं पद्धतीचं काय झालं असलं तर मी नाही, द्या की तुम्ही. मला काय आहे, मला कशाला थांबवणार आहे सांगा. त्या दिवशी ना जर असं आणि एखादं प्रकरण आलं ना अशा पद्धतीनं जर द्या तुम्ही. ट्रीट होत असलं काहीच मी नाही, अजून आमच्या- 50 लोक घेऊन येणार. घ्या, दिव्यांग तुम्ही 50 काही- घेऊन येणार. काही तुमच्या problem सिनियर बरोबर बोलून घ्या की आता 25 तारखेला पत्र दिले तुम्ही बोलून घ्या की सर आता हे पाठवते, मला मेल करायला लागेल याचा, त्यांना वाचायला लागेल ही गोष्ट. तुम्ही 25 तारखेपासून काहीच केलं नाही. मी तुम्हाला काय सांगितलं सर, आमचं क्लोजिंग चालू होतं. तसं लिहून द्या मला क्लोजिंग चालू काय आहे. कुठे